मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे। त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात 5 पलंग आणण्यात आले। त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली। विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडचे एन्काउंटर होऊ शकते अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने आपणास दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले। विजय वडेट्टीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केला आहे। ते म्हणाले, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काउंटर करू नका, त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे। आपण कराडचे एन्काउंटर करण्याची माहिती उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला। विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केले आहे। त्यांनी म्हटले की महायुतीचे लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन 5 पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना 5 पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात। आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे। हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळंच मिळेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।